तर नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक बोलून तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे हनुमान जयंती। तर सकाळचे वाजलेत 9:30 वाजलेत आता, आणि सकाळची आरती झाली असेल। तर आता मी चाललोय पाया पडायला। आपल्या गावामध्ये मंदिर आहे हनुमंताचं, तर आरती वगैरे झाली असेल, कारण सकाळी काय जायला भेटलं ना आरतीला। कारण काल आलोय, रात्री लेट आलो, 2 वाजता आलो देवळातून घरी। ते डेकोरेशन वगैरे करत होतो देवळामध्ये, त्यामुळे सकाळी काही उठलो नाही, आरतीला जायला भेटलं नाही। तर आता चाललोय देवळामध्ये पाया पडायला, प्रसाद वगैरे खाऊन येतो मस्त। तर संध्याकाळी असणाऱ्या आपल्या देवळामध्ये पालखी। तर ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये दिसेल तुम्हाला सगळं काही कसं असतं ते आमच्या गावामध्ये। तर एन्जॉय करा आजचा ब्लॉग, आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या भावाच्या चॅनलला। तर येतो मी देवळामध्ये पाया पडून। तर मित्रांनो, देवळामध्ये आलोय। तर मित्रांनो, हे आहे आमचं हनुमंताचं मंदिर। बस का ते भास्कर काका नाही, भास्कर काका तर मित्रांनो, पाया पडून झालेला आहे। आणि हा प्रसाद आहे ना, पहिले आम्ही सकाळी लवकर यायचो हा प्रसाद खाण्यासाठी, कारण लेट आलो का भेटायचं नसायचं, संपून जायचा तो। तर चणे आणि आज सुंठ्याची आपली पावडर साखर ती असायची, हे खाण्यासाठी आम्ही लवकर यायचो खास। एक नंबर लागतो पेढा, पेढा पण घेऊ दे। तर मित्रांनो, देवळातून जाऊन आलोय, पाय पडून आलोय। आता एक दुपारी जाईन, जेवणाची तयारी करायची, कारण रात्रीची आहे महाप्रसाद, त्यासाठी जायचे दुपारी, जेवण बनवायचे, सगळे पोरं येतील तोपर्यंत। 3 hours later. तर मित्रांनो, 3 वाजलेत, आता चालू आहे देवळामध्ये, बघतो आता जेवणाची तयारी झाली का। झोपलो होतो, मस्त झोप करून झाले, आता चालू देवळामध्ये। ऊन पण खूप आहे इकडे। जेवणाचं काम चालू आहे, हे बघा जेवण करायला घेतलंय। आल्यापासून काम करत होतो, आता जातो घरी, फ्रेश होऊन येतो, आणि पालखी पण काढायची आता। इकडे बघा मस्त रांगोळी वगैरे काढले। 5 वाजायला आलेत, आता घरी जातो, मस्त फ्रेश होऊन येतो। तर 5:30ला आपली पालखी काढायची। चला, आमच्याकडे पण मस्त रांगोळी वगैरे काढले, रोडला गोल निघालाय बघा इकडं। मित्रांनो, आता सरबत बनवायचं आहे, फ्रेश होतो, नंतर सरबत बनवून घेतो। हे कुठली टाकी मम्मी? तर मित्रांनो, इथं सरबत पण रेडी झालंय, तर मी पण फ्रेश होऊन घेतो, परत देवळात जायचंय। तर चला भेटूया आता मस्त निघून 1 साइड काम 25। तर काहीच रेडी झालेलं आहे, 1 साइड काम 25। तर चला मग जाऊया आता देवळामध्ये। सगळीच रेडी आले ते बघा, इकडे पण घरातले पण सगळे रेडी झालेत। चला जाऊया आता देवळामध्ये। पालखी पण आलेली आपली, तर देवळामध्ये जायला आपली पालखी। जय बजरंग बली की।
चला मित्रांनो जाऊया आता आतमध्ये.
तर काहीच घरी आलोय आणि इकडे सरबत वाटतात सर्वांना. सगळ्याला चालतं घरी झालं अडवायचं नाही मी ह्या नाच बघितलं त्या रोड फोर व्हीलर गाडी लावली संपला विषय होती ना साईडला तर मित्रांनो 9:40 झालेत आणि आता आम्ही चाललोय त्या एसी वरती पालखी घेऊन नारळ फोडायला. तर बघू शकता पाठीमागे आपली पालखी आहे. सगळे आलेत. नारळ फोडून येता बंट्याचा नारळ फोड. पाया पड नारळातून पाणी निघालं तर चालेल. ए जयदा जा बोलवले तर नारळ फोडायला तुला. पुढच्या वर्षी लग्न व्हायचं असला तर नवस करायचे मी. ए जयदा तुझा अरे तुझा व्हायचंय त्या झाला का रे बंट्याला.
तर मित्रांनो आता चाललंय पालखी घेऊन देवळामध्ये. एशीच्या इथनं तर आलो पाय पडून, नारळ फोडलाय मस्त. आता चाललंय देवळामध्ये पालखी घेऊन. देवळात मंदिरामध्ये गेलं फॅमिली झाली. 800 महिने घेतले का पालखी आहे यावर काय 28 तारखेला 28 तारखेला हलते तो आवाज म्हणून पालखी घेतली जोडीने काय बोला 3 ते 4 तर मित्रांनो पालखी आलेली आहे आपली देवळामध्ये. आता आरती होईल इथे. आरतीची तयारी चालली आतमध्ये. तर मित्रांनो पालखी ठेवलेली आहे आपली मंदिरामध्ये. आता जेवण वाढायचं आपल्याला बाहेर. तो पहिले पाय पडून घेतो. Just then, by sheer coincidence. तर मित्रांनो 10-18 झालेत आणि इकडे जेवायला पण वाढलाय. खूप टाइम झालाय तेव्हा जेवायला वाढायला घेतलंय. इकडे जेवण झालंय आपलं. हा बघूया काय जेवायला केलंय. पनीरची भाजी आहे, वरण आहे. सर्वांच्या आवडीचं गुलाबजाम ठेवले. वन साइड खाऊ दे. वाव ब्युटिफुल. तर मित्रांनो जेवायला बसलोय. सगळेच बसलेत जेवायला. शेवटची पंगत आहे. आता जेवण झालंय. आता तर काही जेवण घेऊन झालेलं आहे. इकडे साफसफाईचं चाललंय. कामाची बरोबर आमची हे बघा. आणि इकडे महिला बंडल आपले भांडी घासतात. रात्रीची 11 वाजलेत मित्रांनो. तर मित्रांनो सगळं ऑल क्लिअर झालेलं आहे बघा. सर्वजण गेलेले घरी आणि आम्ही इथे बसलोय. आणि आपल्या भावाचा उद्या बड्डे, म्हणजे आता 12 वाजले का लगेच भावाचा बड्डे. वन साइड काम 25 आहे उद्या. तर चला मग आपल्या ब्लॉगला इथेच एंड करूया आणि भेटूया अशाच काही नवीन ब्लॉगमध्ये. तर आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या भावाच्या चॅनलला. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय, चलो.